टीम इंडियानं पाकिस्तानला 5 विकेट्सनी हरवून आशिया चषक जिंकला, तोही अगदी चुरशीच्या लढतीत. या सामन्यात भारतानं एकदा नाही तर दोनदा पारडं आपल्या बाजूनं झुकवलं. 147 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची 3 बाद 20 अशी दुर्दशा झाली होती. तेव्हा तिलक वर्मानं आधी संजू सॅमसनसह 57 धावांची आणि मग शिवम दुबेसह 60 धावांची भागीदारी रचली. विशेषतः हॅरिस रौफनं टाकलेल्या 15व्या षटकात तिलक आणि शिवमनं 17 धावा कुटून भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. शिवमनं 22 चेंडूंमध्ये 33 तर तिलकनं नाबाद 60 धावा केल्या. रिंकू सिंगनं या स्पर्धेतल्या आपल्या पहिल्याच बॉलवर चौकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी पाकिस्तानचे सलामीवीर साहिबजादा फरहान आणि फखर जमाननं 84 धावांची भागीदारी रचून त्यांच्या डावाची भक्कम पायाभरणी केली होती. वरुण चक्रवर्तीनं दोघांना माघारी धाडलं, तेव्हाही पाकिस्तान 2 बाद 113 असा सुस्थितीत होता. पण पुढे अवघ्या 33 धावांमध्ये 8 विकेट्स पडल्या आणि त्यांचा डाव 146 वर आटोपला. कुलदीप यादवनं 4 विकेट्स काढून तो डाव भारताकडे झुकवला, तर जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलनंही 2-2 विकेट्स काढल्या. टीम इंडियानं पाकिस्तानला 5 विकेट्सनी हरवून आशिया चषक जिंकला, तोही अगदी चुरशीच्या लढतीत. या सामन्यात भारतानं एकदा नाही तर दोनदा पारडं आपल्या बाजूनं झुकवलं. 147 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची 3 बाद 20 अशी दुर्दशा झाली होती. तेव्हा तिलक वर्मानं आधी संजू सॅमसनसह 57 धावांची आणि मग शिवम दुबेसह 60 धावांची भागीदारी रचली. विशेषतः हॅरिस रौफनं टाकलेल्या 15व्या षटकात तिलक आणि शिवमनं 17 धावा कुटून भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. शिवमनं 22 चेंडूंमध्ये 33 तर तिलकनं नाबाद 60 धावा केल्या. रिंकू सिंगनं या स्पर्धेतल्या आपल्या पहिल्याच बॉलवर चौकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी पाकिस्तानचे सलामीवीर साहिबजादा फरहान आणि फखर जमाननं 84 धावांची भागीदारी रचून त्यांच्या डावाची भक्कम पायाभरणी केली होती. वरुण चक्रवर्तीनं दोघांना माघारी धाडलं, तेव्हाही पाकिस्तान 2 बाद 113 असा सुस्थितीत होता. पण पुढे अवघ्या 33 धावांमध्ये 8 विकेट्स पडल्या आणि त्यांचा डाव 146 वर आटोपला. कुलदीप यादवनं 4 विकेट्स काढून तो डाव भारताकडे झुकवला, तर जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलनंही 2-2 विकेट्स काढल्या.